येस, थँक्यू दिलीप. हाव द मॅन ऑफ द मॅच. आता झालेल्या मॅच मधील पुढील सामन्याकडे आपण वळतोय. त्या ठिकाणी ऋतिक पागे फलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. समोर गोलंदाजी मार्कवरती विक्रम पागडे. चेंडू मात्र डावयष्टीच्या बाहेर जात असताना डॉट वाईटची सांगता होती. पहिला चेंडू या ठिकाणी अवंतरित रूपाने येत असताना अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं विक्रमने मागच्या सामन्यामध्ये साहेबाच्या अगेन्स्ट. आणि तो विक्रम या ठिकाणी पुन्हा एकदा डावयष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. बॅक टू बॅक 2 अवांतरित धावा येत आहेत. अतिशय महत्वाची लढत असेल कारण दोन्ही संघ पहिला सामना पराभूत होताना आपण पाहिले. हा विजय दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा असेल. आणि आता सुरेख पद्धतीने ड्राईव्ह करत असताना चेंडू त्या ठिकाणी गेलाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. ऋतिक पागे एक चांगला फलंदाज. जीवदानी माऊली फुलपाडा या संघाचा ऑन साइडला फ्लिप करून चेंडूला दिशा दिली गेली एका धावेसाठी येत असताना. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जयेश बनसोडे एक अप्रतिम दर्जाचा खेळाडू. सध्याच्या घडीला बहारामध्ये असणारा फॉर्म मध्ये असणारा फलंदाज आहे. परंतु मैदानावरती थांबणं तितकंच महत्वाचं असेल. जीवदानी माऊली फुलपाडा संघाच्या माध्यमातून विचार करायचा झाला तर हलक्या हाताने खेळलेला चेंडू एक धाव त्या ठिकाणी येते विक्रम पगडे यांच्या विरोधात ऋतिक पागे यांच्या बॅटमधून. 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धाव फलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकामधील. बॅकफुटर ते गेले हलक्या हाताने खेळून काढला चेंडू एका धावेसाठी येत असताना पाहायला मिळते. एक बदल आपल्याला पाहायला मिळाला कारण ज्या प्रकारची फलंदाजी जयेश बनसोडे मागच्या सामन्यामध्ये करताना पाहायला मिळत होता ते फलंदाजी कुठे ना कुठेतरी न हाताळताना पाहायला मिळतोय. अटॅकिंग मोड होता पहिल्या सामन्यामध्ये. आता मात्र थोडा सावध पवित्र आणि आता मात्र सुरेख असा ड्राईव्ह पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी धावचीची संधी परंतु संधी हुकली आहे कारण चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये सादर केले होते. 5 चेंडूचा खेळ आणि 7 धावा धाव फलकावरती. आदरणीय सन्माननीय नगरसेवक सदानंद पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालचा दिवस ज्या वेळेला आपण पाहिला या स्पर्धेचा शुभारंभ होत असताना आदरणीय उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभली. ते सभापती सखारामजी महाडिक साहेब तसेच सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित. गोटू चाचा सुद्धा उपस्थित आहेत. नगरसेवक दिलीप गोवारी साहेब तसेच नगरसेवक रंजन पाटील साहेब त्यानंतर विजयम्मा पाटील तसेच सदानंद पाटील साहेब या सर्वांची उपस्थिती कालच्या दिवसामध्ये आपण आपल्याला पाहायला मिळाले. तसेच या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांचा महत्त्वाचा योगदान आहे असे आपले सर्वांचे लाडके दशरथदादा पाटील यांचं आगमन होते. त्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम सर, आपण आला आहात या व्यासपीठाला. खरोखरच बहार आली. विनंती आहे की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचंय. डाव्याष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू 1+1 चुकी होते. राहुल मोरे अप्रतिम खेळाडू आहे परंतु आज कुठे ना कुठे तर दबावामध्ये पाहायला मिळतोय. 10 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पदावरती येताना पाहायला मिळतोय. साई चरण वर्सेस जीवदानी माऊली फुलपाडा. ऑन साइडला खेळला चेंडू हलक्या हाताने परंतु चेंडू सरळ गेला डिक्लेअर झोनच्या दिशेने. आमचे ऑफिसर अभिषेक सिंग आम्हाला दर्शवत आहेत की हा चेंडू एका धावेसाठी चाललाय. पुन्हा एकदा ऋतिक पागे ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर राहुल मोरे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अप्रतिम फटका त्या ठिकाणी परंतु तितकंच साजेसं क्षेत्ररक्षण प्रणय करत असताना अप्रतिम फटकेबाजीचा नजारा या ठिकाणी दर्शवला जाते परंतु तितकंच साजेसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. म्हणूनच की काय ही मॅच खूप महत्वाची आहे आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने या सामन्याला खेळलं जात आहे. वाईटची सांगता पुन्हा एकदा होतीये. एक वाईटची धाव येत असताना आपण पाहतो धाव फलक पुढे सरसावलं जाते. 13 धावांवरती अजूनही 3 चेंडूचा खेळ आणि शिल्लक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जवळजवळ जात होता परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अडवा आला. एक धावून पूर्ण केली जाते. साई चरण आणि जीवदानी माऊली फुलपाडा दोन्ही संघामध्ये नवोदित खेळाडूंचा भरणा आहे. आणि आता मात्र काय कळलं येस नो वेट आणि एकही धाव नसेल. चेंडू गेला डिक्लेअर. डॉट चेंडूची सांगता होते. या ठिकाणी आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. राहुल मोरे चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतो कारण अवघ्या 14 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा आतापर्यंत खर्च करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सरळ पायाचा वेध घेताना शरीराचा वेध घेतला जातोय आणि एक प्रतिम षटक या ठिकाणी समाप्त होत असताना अवघ्या 6 धावा खर्च करतोय राहुल मोरे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. या ऐकूया एक सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा वळूयात सामन्याच्या दिशेने.
नवीन गोलंदाजी मार्क वरती मिस्टर प्रणय, समोर ऋतिक पागे. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू त्या ठिकाणी बॅटची एज घेऊन जाते सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगला कमबॅक, टाळ्या वाजल्या जात आहेत कारण विकेट खूप महत्वाची आहे. ऋतिक पागे उर्फ बाबू मैदानाच्या बाहेर जात असताना थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर सागर राणे उर्फ जॉन्टी. मोठा फटका मारण्याचा ऑन साइडला त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, अचूकपैकी पाहायला मिळते परंतु चेंडू सरळ गेलाय कोणताही गॅदर करत नसताना 2 धाव्यांसाठी 1+1. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? टेम्परामेंट खूप महत्वाची, कॉम्बिनेशन खूप महत्वाचं, कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं आणि कॉन्सन्ट्रेशन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं हे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ते मात्र कुठे ना कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळते. कारण ज्या प्रकारची फेकी होती गोलंदाजाला समजलं आणि चेंडू सरळ गेला डिक्लेअर झोनच्या दिशेने. एका अतिरिक्त धावेनुसार 2 धावा त्या चेंडूवरती पाहायला मिळाला. आता मात्र चेंडू बिमार रूपाने जात असताना नो चेंडूची सांगता पाहायला मिळते. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण. 17 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती प्रणय थोडासा दिशाहीन होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणातून चांगला नजारा पेश केलाय परंतु गोलंदाजी चांगली हाताळावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, सरळ जाऊन आदळतोय त्या ठिकाणी. हॅलो राहुल मोरे याच्या हातामध्ये आणि एक धाव जयेश बनसोडे पूर्ण करत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केले. ते पुन्हा एकदा एक चुकीची फेकी होती परंतु गॅदर केलं गेलंय. पंकज यांना पण त्या ठिकाणी फ्रेम मध्ये पाहतोय. सर्व नवोदित खेळाडू या ठिकाणी एकत्रित होऊन खेळत असताना पाहायला मिळतात. साई चरणची इंटर साईड पाहायला मिळते. अंडर-25 क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतात. अंडर-25 माध्यमातून प्रभावित करून सोडलं या सर्व खेळाडूंनी. सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय आणि एक धाव सागर राणे यांच्या बॅटमधून सुद्धा. इंजर्ड आहे हा खेळाडू. ज्या वेळेला सायबर प्रीमियर लीग चालू होती त्यावेळेला खांदा जवळजवळ उतरला होता या खेळाडूचा आणि तो खेळाडू मागच्या सामन्यामध्ये खेळला नाही आणि आता संघाला जिंकवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अवतरताना पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी जातो डिक्लेअर झोनच्या दिशेने. एक धाव ऍड केली जाईल. एका धावेने 3 षटकांची समाप्ती आणि धावा धावफलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 21 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू. जीवनाच्या वाटेवर चालत असताना अनेक संकट येत असतात मित्रांनो परंतु त्या संकटांना जो पार करतो तोच खरा व्यक्ती कारण आणि यशस्वी माणूस म्हणून संबोधला जातो. आता मात्र सुरेखाचा फटका. चेंडू सरळ गेलाय त्या ठिकाणी आउट ऑफ द बाउंड्री लाईन परंतु एकच धाव असेल नोच्या रूपाने. अप्रतिम फटका होता. ज्या प्रकारचं ड्राईव्ह केलं गेलं होतं गॅप ओपन त्या ठिकाणी पाहायला मिळत होता आणि म्हणूनच की काय एक धाव येते. पुन्हा एकदा सागर राणे स्ट्राईक एंड वरती. समोर गोलंदाज हेमंत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेला चेंडूला टॉप एज घेऊन चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने. अतिशय चांगली गोलंदाजी मध्ये तेज रफ्तार गोलंदाजी करण्यासाठी मानली जातात कारण ज्या प्रकारचं नियंत्रण आहे चेंडूवरती या खेळाडूचं. आपण पाहिलं एक 9 स्टार एक कोपरीमधून संघ खेळायचा. 3 वर्षाच्या अगोदरचा काळ जर पाहिला तर भावेश आणि हेमंत ही जोडी खूप नावाजलेली होती त्यावेळेला परंतु आता येऊन दाखल झाला या ठिकाणी साई चरण या संघामध्ये आणि आपलं प्रभुत्व दाखवतं या मैदानाच्या आतमध्ये. एक धाव येत असताना आपण पाहतो. एक धावाने धावफलक पुढे सरसावलं जात असताना 24 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटक प्रगतीपथावरती हेमंत पासे जयेश बनसोडे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अप्रतिम ड्राईव्ह पाहायला मिळतोय परंतु शरीराच्या साहाय्याने चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकच धाव ऍड केली जाईल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ज्या ज्या वेळेला तुम्ही प्रयत्न कराल त्या वेळेला तुम्हाला यश नाही मिळेल तरी तितकासा कॉन्फिडन्स मिळेल कारण मित्रांनो कोणाचेही प्रयत्न कोणाची मेहनत कधी वाया जात नसते. फक्त त्या प्रयत्नांची आणि मेहनतीची क्षमता त्या लेवलची असणं गरजेची असते आणि आता या ठिकाणी सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू. एका धाब्यासाठी येत असताना धावफलक पुढे सरसावत होते. 25 धावांवर 26 धावांवरती अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं, चेंडू सरळ स्टंपच्या दिशेने येताना पाहायला मिळत होता भीमर रूपाचा चेंडू, परंतु त्या चेंडूला डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळले गेले. एक धाव येते, एका धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जात असताना 27 धावा अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्या प्रकारच्या अतिरिक्त धावा पाहायला मिळाल्या त्या अतिरिक्त धावांना पकडता आतापर्यंत अवघ्या 27 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. एकही मोठा फटका आलेला नाहीये आणि हीच जमेची बाजू आहे साई चरण या संघासाठी. आता मात्र सुरेखाचा चेंडू, परंतु त्या ठिकाणी राहुल मोठे फंबल होत आहेत म्हणून एक धाव कंप्लीट केले. त्याने एका धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जात असताना पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय 28 धावांवरती. 29 धावांची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी जीवदान साई चरण या संघाला तत्पुरी जाऊयात, या ऐकूयात एक समुद्र गीत आणि पुन्हा एकदा वळूयात टॉस का बॉस या दिशेने. थँक्यू टुडे. साईबा वर्सेस जेसीसी दोन्ही कॅप्टन्सना विनंती आपण टॉस का बॉस मध्ये या, लगेचच नाणेफेक केली जाईल. साईबा कॅप्टन आणि जेसीसी कॅप्टन. साईबाचा जेसीसीचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. साईबा कॅप्टन विनंती करेल दशरथदादा पाटील यांना की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे. जेसीसी आणि साईबा या दोन संघांदरम्यानची लढत आहे आणि नाणेफेकीचा कौल केला जाईल. आदरणीय उपस्थिती आपणा सर्वांचे लाडके दशरथदादा पाटील साहेब यांच्या हस्ते. आणि नाणेफेकीचा कौल केले जेसी संघाकडे. विनंती करेल दशरथ पाटील यांना की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचंय. यस स्वप्नील, काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. पहिला विजय आलेला आहे आणि समोर आता साईबाचा उपसंघ उभा असणार आहे. कशा प्रकारची रणनीती असेल नाही का, काय मनामध्ये चाललंय? आत्ताच झालेली साहेबा प्रीमियर लीग साहेबा संघाने पटकावलेली आहे. म्हणजे समोरचा जो संघ आहे तो एकदम मजबूत संघ आहे, तर कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही आणि आम्हाला एक बेस द्यायचं आहे आणि ते जिंकायचं आहे. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. गौरव, जर का नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती. आता मनाच्या विरोधामध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करायचं आहे. कशा प्रकारचा दबाव आहे? कारण पहिल्या सामन्यात जर विचार करायचा झाला तर प्रदोष बैकर लवकर माघारी परतला, दबावभरी स्थिती होती आणि खास करून ऋषीदादाच्या फॉर्म बद्दल काय बोलशील? ऋषीदाचा फॉर्म चांगलाच आहे, प्रॅक्टिसमध्ये पण एवढं चांगलं आणि आता टुर्नामेंट झाली त्याच्यात पण चांगलाच फॉर्म. या स्पर्धेच्या ऑर्गनायझर बद्दल काय म्हणशील? खूप चांगली स्पर्धा आहे, अशीच होत राहू दे हीच विनंती आहे. यस, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅचसाठी तुला. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालेला आहे. नाणेफेकीचा कौल जेसीसी या संघाने जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम साईबा या संघाला. सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू हेमंतच्या बॅटमधून एका धाव्यासाठी येताना पाहायला मध्ये पहिल्या षटकाची जवळजवळ या ठिकाणी समाप्ती पाहायला मिळते आणि 6 धावा धावफलकात लगावल्या जातात. या ऐकू एक समुद्र गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. पहिले षटक या ठिकाणी 6 धावांशी समाप्त होताना आपण पाहिलं. तदनंतर नवीन गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतात मिस्टर दीपक बांबरे. अजून एक दर्जादार अष्टपैलू खेळाडू, परंतु सध्या इंजरीमधून जात आहेत आणि इंजरी असून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं हे बेडप प्रेम त्यांना घेऊन आलंय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला चेंडू एका धावेसाठी. राहुल मोरे आणि हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवोदित खेळाडूंचा जर विचार करायचा झाला तर सध्याच्या घडीला दोन्ही खेळाडू बहरामध्ये आहेत, फॉर्ममध्ये आहेत आणि तो फॉर्म या ठिकाणी दाखवावा लागेल.
पुन्हा एकदा हलक्यात खेळून काढला चेंडू एका धावेसाठी येताना पाहायला मिळतोय. सामन्याला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खरोखरच गरजेचं सुद्धा आहे, कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही एक एक धाव घेत असता त्या त्या वेळेला गोलंदाजावरती दबाव येत असतो आणि गोलंदाज त्यावेळेला जर का एखादा खराब चेंडू हाताळला तर तुम्हाला संधी असते मोठा फटका लगावण्याची. आणि या ठिकाणी मात्र एक संधी क्रिएट केली गेली, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. आणि चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेल त्या ठिकाणी करत असताना निखिल खूप दिवसानंतर संघाच्या इन स्क्वॉड मध्ये पाहायला मिळतोय. कामानिमित्त खेळायला वेळ नसतो, परंतु आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या संघासाठी उपस्थित दाखवले असं मिस्टर निखिल याला आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ, 9 धावा धावफलकावरती, अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या दुसऱ्या षटकामधला आता माझा क्रॅकिंग स्ट्रोक, व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, अप्रतिम फटका. थँक्यू 13 धावा, 4 चेंडूचा खेळ. काही असे फटके असतात त्या फटक्याला जवळजवळ सगळ्या क्षेत्रात जे प्रेक्षक वर्ग असतात त्यांच्या मनातून एक उद्गार येतो, काय फटका मारलाय. आणि त्यामधील हा एक उल्लेखनीय फटका हेमंतच्या बॅटमधून येतोय. जवळजवळ चेंडूला कोणतेही दिसूही दिलं नाही फलंदाज क्षेत्ररक्षकाला आणि सरळ त्या ठिकाणी सूरज चव्हाण मिस करत असताना चेंडू गेला सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. 5 चेंडूचा खेळ, 14 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात आणि शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असताना शेवटचा चेंडू सुद्धा अप्रतिम रीतीने खेळत असताना एक धाव त्या ठिकाणी येते. टाळ्या वाजवण्याची संधी या ठिकाणी मिळते. दुसऱ्या षटकाची समाप्ती. थँक्यू डोजे. 15 धावा, 15 रन्स, 2 षटकांची समाप्ती. काय खेळ दाखवतात दोन्ही खेळाडू. स्वभावाला साजेसा खेळ, आपल्या कर्तृत्वाला साजेसा खेळ दाखवताना राहुल मोरे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हेमंत. नवीन गोलंदाजी मार्कवरती जयेश बनसोडे, अजून एक अपकमिंग स्टार. बॅकफुटर गेले, हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू, इनसाइड आउट होणारा. चर्चा केली जाते प्रत्येक चेंडू गणे की कशा प्रकारे फटकेबाजी करायची. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज. येस, 6 बॉल रिमेनिंग अँड 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक फोन कॉल्समुळे डिस्टर्बन्स आला तरी सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळतोय. साई चरण वर्सेस जीवदानी माऊली या दोन संघांदरम्यानची लढत आहे. आदरणीय सन्मान्य नगरसेवक सदानंदजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नगरसेवक चषक 2021 ही स्पर्धा वर्ष पहिलं आपल्या भेटीला आलेले या जेसीसीच्या मैदानावरती कालचा पहिला दिवस आपण पाहिला आणि 2 संघ बहारदार खेळी करत असताना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करताना क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. त्यामध्ये प्लेयर्स आणि तेजस इलेव्हन या 2 संघांना आपण पाहिलंय. ओंकारचा चेंडू हलक्या हाताने खेळला, ऑन साइडला एक धाव येते. एक गडी तंबूच्या आसराला जरूर गेलाय राहुल मोरे याच्या रूपाने, परंतु हेमंतला साथ देण्यासाठी प्रशांत मैदानाच्या दिशेने आलाय. पाहूया कशा प्रकारे खेळी करतोय आपल्या संघासाठी, कारण 5 चेंडू 8 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फलंदाजांमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतायत.
शरीरयष्टीचा जर विचार करायचा झाला तर वाकणं तेवढं पॉसिबल नाहीये, परंतु तरी सुद्धा क्रिकेटच्या प्रती असणार प्रेम आणि आपल्या संघाच्या प्रती असणारी ती इमानदारी या ठिकाणी दाखवतायत. आपल्या संघासाठी खेळ करत असताना, चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना मिस्टर ओमकार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टॅपच्या साने चेंडूल मात्र त्या ठिकाणी फील्ड केले गेले. सूरज चव्हाण त्या ठिकाणी येतात, पंचाकडे दात मागितले ते आमचे ऑफिशियल्स अभिषेक सिंग दर्शवतात की हा नॉट आउट आहे आणि म्हणूनच एक धाव गृहीत धरली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जात असताना 22 धाबा, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धाबांची गरज असेल ती 7. कंपल्सरी 2 चौकार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, चांगलं क्षेत्ररक्षण विजय सावंत. व्हॉट अ एफर्ट, व्हॉट अ मॅग्निफिसंट फील्डिंग बाय मिस्टर विजय सावंत अँड जयेश बनसोडे. कॉम्बिनेशन फील्ड पाहायला मिळाली. 2 धावा या ठिकाणी आल्या. आता 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. एखादा चौकार नशिबात लिहिलाय की काय, कारण 7 धावांची गरज असताना या 2 धावा आल्यात आणि म्हणूनच ज्या वेळेला 2 कन्फर्म चौकार येणं गरजेचं होते त्यावेळेला आता 1 कन्फर्म चौकार जरी आला तरी सुद्धा मॅच मध्ये येऊ शकतात असं चित्र येऊन उभं ठाकलंय. 2 चेंडू आणि 5 धावा. मित्रांनो, सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. सुरेखाचा चेंडू आणि वाईडचे सांगता होते. व्हॉट अ मॅच गोइंग हिअर, सुपर्ब. या प्रकारचे सामने अपेक्षित आहेत आम्हाला आणि त्याच प्रकारचे सामने पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू 4 धावा. प्रशांत ऑन स्ट्राईक आणि ओंकारच्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेला त्या ठिकाणी. एक अप्रतिम फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडूची फिल्डिंग विजय सावंत यांच्या माध्यमातून. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी 1 चौकार येणं गरजेचं आणि समोर आहे मिस्टर हेमंत ज्याच्या बॅट मधून आला एक बहारदार चौकार. ज्या चौकाराने हा सामन्याचा जवळ आणून उभं टाकलेला आहे साई चरण हा संघ. काय घडेल या चेंडूवरती. 4 धावा, 1 चेंडू आणि 4 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम चेंडू, इनसाइड आउट होणारा गतिमान चेंडू आणि डॉटच्या रूपाने येत असताना हा सामना विजयी संपादन करतोय जीवदानी मावले फुलपाडा संघ. दोन्ही संघाचं खूप खूप कौतुक, कारण ज्या प्रकारची मॅच खेळली गेलेली आहे खरोखरच सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलीत मित्रांनो. आणि पुढील मॅच साठी तुम्ही दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. या मॅच कडे वळणार आहोत, तत्पूर्वी जाऊयात या ऐकूया एक सुमधुर गीत. थँक्यू टू किशोरदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आहे. नगरसेवक चषक 2021 स्पर्धेच्या माध्यमातून पुढील मॅच साठी ऑफिशियलची भूमिका या ठिकाणी